धन्यवाद सूरज मोरे साहेब. आतापर्यंत आपल्याला सकाळपासून ज्यांचा सुमधुर आवाज लाभला कॉमेंट्री बॉक्समध्ये असे आपले कल्याण विभागाचे सूरज मोरे यांचे शिवनेरी बॉयज जुगायवाडी तसेच सह्याद्री क्रिकेट असोसिएशन पठार विभाग पाटण तालुका यांच्यामार्फत आभार आणि त्यांचा या ठिकाणी छोटासा सन्मान करण्यात येत आहे. त्यांचा सन्मान शिवनेरी बॉयजचे सचिन आरेकर यांच्या हस्ते करण्यात येत आहे. वैयक्तिक पहिलं संघासाठी पहिलं षटक घेऊन येत आहेत सागर जाधव. त्यांचा सामना करतील विनोद. पहिला चेंडू सामना करतील विनोद आणि हा लेग साईडला टोललेला चेंडू. बॉल जात आहे 1 बॉल्स 2 बॉल्स. फिल्डिंग केलेला या ठिकाणी प्रवीण सूर्यवंशी यांच्या मार्फत. तोपर्यंत 2 धावा घेण्यात यश. थोडासा झिकझॅक पद्धतीचा रनअप सागर जाधव यांचा आहे. सागर जाधव यांचा पुढील चेंडू सामना करतील विनोद सावंत आणि हा ऑफ साईडला टोलला चेंडू. उंच असा चेंडू. हवेत बॉल आणि चेंडू खाली येते सचिन जाधव. झेलबाद. पहिला धक्का. मोठा हादरा या ठिकाणी जाना 11 संघासाठी विनोद सावंत यांच्या रूपात. विजय पवार कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं आहे आपण. डपवाडी संघाचे कर्णधार विजय पवार आपण कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. माननीय श्री सन्माननीय गिरीश चिमणे साहेब यांचा या ठिकाणी सन्मान सह्याद्री क्रिकेट असोसिएशन सागर यांचा पुढील चेंडू सामना करतील प्रमोद. या ठिकाणी आपण सकाळपासून ज्यांचा सुमधुर आवाज मध्ये कॉमेंट्री ऐकतोय असे सूरज मोरे यांचा या ठिकाणी सत्कार शिवनेरी बॉयज जुगावाडी संघाचे फौजी लक्ष्मण सावंत यांच्या हस्ते करण्यात येत आहे. तरी त्यांनी त्याचा स्वीकार करत आहे. धन्यवाद सूरज मोरे साहेब. आपण खूप चांगली कॉमेंट्री केली. आपल्या आवाजाने मंत्रमुग्ध केलं क्रिकेट प्रेमींना. सागर यांचा चेंडू निर्धाव गेलाय आणि सागर पुढील चेंडू घेऊन येत आहेत. सामना करतील प्रमोद. सुंदर असं गोलंदाजी प्रात्यक्षिक आणि ऑफ साईडला टोलला हा चेंडू आणि बॉल जाते 1 बॉल्स 2 बॉल्स. सीमा रेषे बाहेर चौकार. सागर यांचा पुढील चेंडू सामना करते प्रमोद. फुलटॉस चेंडू लेग साईडला टोलला. सुंदर असं क्षेत्ररक्षण शंकर यांच्या मार्फत. 1 धाव या ठिकाणी घेण्यात यश प्रमोद यांना. या ठिकाणी मुंबई विभागात कार्यरत असलेले जुगावडीचे ग्रामस्थ या ठिकाणी हजर राहिले त्याबद्दल शिवनेरी बॉयज जुगावडी संघाकडून त्यांचे आभार. तसेच सह्याद्री क्रिकेट असोसिएशन पाटण पठार विभाग यांच्यामार्फत त्यांचे आभार. आणि या दरम्यान शुभम यांच्या बॅटमधून आलेला उत्तुंग असा षटकार. एक पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 14.
14 धावा. या शिवनेरी बॉईज जुगावाडी आयोजित शिवनेरी चषक आणि या चषकाला उपस्थित असणारे जुगावाडीचे ग्रामस्थ यांचे या ठिकाणी आभार आभार आभार. थोडंसं स्पीडअप घ्यायचं आहे फिल्डिंगमध्ये म्हणताना करताना. कॅप्टन सचिन जाधव, सुहास मोरे लॉंग ऑफच्या दिशेने येताना. वैयक्तिक पहिलं संघासाठी दुसरं षटक घेऊन जाईल सचिन जाधव. फायर ब्रिगेड, फायरमॅन, वन मॅन आर्मी, तारकेश्वर 11 संघाचे ऑलराऊंडर. निमजाई क्रिकेट क्लब कळंबे संघाला सन्मान चिन्ह अंकुश फौजे यांनी द्यावं असे मी विनंती करतो. खराब गोलंदाजी या ठिकाणी एक अतिरिक्तच्या वाईटच्या स्वरूपात अवंतर धाव. अंकुश फौजी यांनी कळंबे संघाच्या करणाऱ्यांना सन्मान लक्ष्मण फौजी सन्मान चिन्ह द्या. आपण कळंबे टीमला सन्मान चिन्ह द्यायचं आहे. पुढील चेंडूवरती लेग साईडला टुलला बॉल. चेंडू हा एक धाव घेण्यात यश. सुंदर क्षेत्ररक्षण शंकर सूर्यवंशी यांच्याकडून. सचिन जाधव यांचा सामना करतील शुभम. पुढील चेंडू शुभम यांच्या बॅट म्हणून हा उंचचा फटका पोह या ठिकाणी. बॉल जात आहे सीमा रेषे बाहेर. षटकार. सुहास मोरे यांचा प्रयत्न काही सफल झाला नाही. बॉलिंग मार्गवरती सज्ज सचिन जाधव. सचिन जाधव यांचा पुढील चेंडू सामना करतील शुभम. हा लोअर फुल टास पण तेवढाच चेंडू खोदून काढलेला आहे. बॉल जात आहे सीमा रेषे बाहेर. षटकार. सलग 2 षटकार शुभम यांच्या बॅटमधून. धन्यवाद सुहास मोरे साहेब. आपण खूप चांगली कॉमेंट्री सूरज मोरे साहेब आज वारंवार कॉमेंट्रीमध्ये चुका होत आहेत. सुहास मोरे फिल्डर आहेत, ते कॉमेंट्री करत नाहीत. सूरज मोरे यांच्या सुमधुर आवाजमध्ये आपण कॉमेंट्री ऐकली सकाळपासून. त्यांचे खूप खूप आभार. सचिन जाधव यांचा पुढील चेंडू सामना करतील शुभम. यानंतर होणारा सामना जोगेश्वरी स्पोर्ट्स डप्पवाडी विरुद्ध युवा क्रिकेट टीम जंगलवाडी. शुभम यांच्या बॅटमधून आलेला हा लेग साईडला उत्तुंग षटकार. षटकारांची हॅट्रिक याआधी विनोद सावंत यांनी मारले होते. सलग 4 षटकार आले त्यांच्या बॅटमधून. या आधीच्या ओव्हरमध्ये 1 आणि आता स्ट्राईक भेटल्यावरती 3. 6च्या धावांनी धावसंख्येमध्ये भर घालताना शुभम. पाहूया या ठिकाणी कमबॅक करतात की नाही तारकेश्वर 11 संघासाठी सचिन जाधव. सुंदर असा चेंडू लेग साईडला टोलला. एकत्रित धाव. बॅटची कड घेऊन किपरच्या पाठीमागे. 1 धाव संख्येने धावामध्ये भर पडताना धावसंख्या होत आहे
35. दुसऱ्या षटकामधील शेवटचा चेंडू घेऊन येत आहेत सचिन. सामना करतील प्रमोद. सचिन यांचा सामना करतील प्रमोद. सुंदर चेंडू बॅट्समनला बीट करण्यात यश. निर्धाव चेंडू. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 35. दाना 11 संघ 2 षटकाच्या नंतर 35 धावांवरती पोचलेला आहे. वैयक्तिक पहिलं संघासाठी शेवटचं षटक घेऊन येत आहेत शंकर सूर्यवंशी. वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं षटक घेऊन येत आहेत शंकर सूर्यवंशी. 3 षटकाचा सामना असेल. पुढील चेंडू सामना करतील शंकर. दिशाहीन गोलंदाजी वाईटच्या स्वरूपात अवंतर धाव. आणि हा सुंदर असा फटका लॉंग मारला उत्तुंग षटकार शुभमनच्या बॅटमधून. 5वा षटकार. आतापर्यंत शुभम यांनी 5 षटकार खेचलेले आहेत. 30. 31 धावांवरती वैयक्तिक खेळत आहेत शुभम. शंकर यांचा पुढील चेंडू सामना करतील शुभम. अतिरिक्त चेंडू दिशाहीन चेंडू फाईटच्या स्वरूपात अवंतर धाव. पुढील चेंडू शंकर याचा सामना करतील शुभम. सुंदर चेंडू बॅट्समनला बीट. लोअर फुल टॉस मिस झालेला या ठिकाणी. शंकरांचा पुढील चेंडू सुंदर चेंडू लेग साईडला टुलला चेंडू आणि हा ठिकाणी फलंदाज अंपायरचा इशारा. थर्ड अंपायर चेक करतील. थर्ड अंपायर या ठिकाणी चेक करत आहेत. सुंदर क्षेत्ररक्षण गणेशांच्या मार्फत. आउट झालेत रनआउटच्या स्वरूपात. दुसरा धक्का. बॅट्समनला बहुतेक मावत होतं ते डगआउटच्या दिशेने चाललेले स्वतःच अंपायरची वाट बघत बसले नाहीत. सुंदर असं क्षेत्ररक्षण. 43 धावा 3 चेंडू. सुंदर असं क्षेत्ररक्षण. सोहम लवर बॉय लव बर्ड म्हणून ओळख आहे सोहमची. लव गुरु म्हणून फेमस असणारे सोहम. मजबूत पकड आहे त्यांची चेंडूवर. शंकर यांचा पुढील चेंडू सामना करतील प्रमोद यांच्या बॅटवरून टोलला चेंडू लेग साईडच्या दिशेने. सुंदर असं क्षेत्ररक्षण प्रवीण यांच्याकडून. थोडीशी चमक वाढल्यामुळे त्यांना पळता आलं नाही. धावबाद या ठिकाणी भेटला असता.
सुंदर असं क्षेत्ररक्षण प्रवीण सरुंशाकडून. शंकरचा पुढील चेंडू सामना करतील प्रमोद. थेट लंबा मारलेला उंच फटका. बॉल जात आहे सीमा रेषेबाहेर. वन बाउन्स. चौकार. या ग्राउंडचा थोडासा समतोल अंदाज येत नसल्यामुळे बॉल कधी वर कधी खाली राहतो आणि हा फिल्डरच्या डोक्यावरून गेलेला आहे बॉल आणि सीमारेषेबाहेर 4. शंकरचा पुढील चेंडू. ओव्हर 3 षटकाच्या नंतर धावसंख्या आहे 49. 50 टू विन. तारकेश्वर 11 संघाला विजयासाठी आवश्यक असतील 50 धावा. अंपायरशी गुप्तगू करताना किशोर साळुंके. काही घेण देणं नसताना किशोर साळुंके स्वतःच्या टीम मध्ये एवढी फिल्डिंग चांगली करत नाहीत तेवढी ती दुसऱ्या टीम मधून खेळताना करतात. पाबवाडीचे भावी जाव आहे पण मला वाटत नाही पोरगी कोण देतील पाबवाडीतली त्याला. थोडस स्पीडअप घ्यायचं आहे. पडतरवाडी संघाचे चॉकलेट बॉय किशोर साळुंके. आपण आत्ताच त्यांना फील्डमध्ये पाहिलं अंपायरशी गुप्तगू करताना. दाना 11 संघाचे फिल्डर एका लाईन मध्ये मैदानात येताना शिस्तबद्ध खेळाडू स्वतः कर्णधार पुढे त्यांच्या पाठीमागे त्यांचे फिल्डर. यानंतर होणारा सामना जोगेश्वरी स्पोर्ट्स डप्पवाडी विरुद्ध युवा क्रिकेट टीम जंगलवाडी. दोन्ही संघाच्या कर्णधारांना कॉल आहे. आपण टॉससाठी टॉस का बॉस मध्ये यायचं आहे. युवा क्रिकेट टीम जंगलवाडी कर्णधार भाऊ चव्हाण. जोगेश्वरी स्पोर्ट्स डप्पवाडी चे कर्णधार विजय पवार. दोन्ही कर्णधारांनी टॉस का बॉस मध्ये यायचं आहे आणि या मॅचचा टॉस तारकेश्वर 11 संघ. आपण आपले 2 फलंदाज पाठवायचे आहेत. या सामन्याचा टॉस लक्ष्मण हर्षबाज सावंत आणि संतोष सावंत यांना विनंती करतो आपण टॉस करून घ्यायचा आहे. संतोष सावंत आणि लक्ष्मण सावंत यांना विनंती करतो आपण टॉस करून घ्यायचा आहे. या पुढील होणारा सामना जोगेश्वरी स्पोर्ट डप्पलवाडी विरुद्ध युवा क्रिकेट टीम जंगलवाडी. दोन्ही संघांना पुढील मॅचसाठी शुभेच्छा. सचिन जाधव अलेक्स लक्ष्मण विस्फोटक फलंदाज तारकेश्वर 11 संघाचे. फायरमॅन सचिन जाधव स्ट्राईकवरती. सह्याद्री क्रिकेट असोसिएशन पाटण तालुका पठार विभागाचे उपाध्यक्ष तारकेश्वर 11 संघाचे जोगेश्वरी स्पोर्ट्स डप्पवाडी टॉस विन आणि टॉस जिंकून त्यांनी फलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे. तारकेश्वर 11 संघाचे ओपनिंगचे सलामीवर आहेत सचिन जाधव फायरमॅन. त्यांना साथ देण्यासाठी आले आहेत लक्ष्मण एलेक्स दोन्ही विस्फोटक फलंदाज. तसेच जाण्या 11 संघाचे ऑलराउंडर शुभम साळुंके.
आत्ताच मोहन फौजी यांचा फोन आलेला आहे. त्यांनी प्रत्येक षटकारासाठी सचिन जाधव यांना 501 रुपयाचं पारितोषिक लावलेलं आहे. आणि या ठिकाणी या ठिकाणी या ठिकाणी सचिन जाधव यांच्यासाठी खुशखबर आहे. मोहन फौजी यांनी प्रत्येक षटकारासाठी 501 रुपयाचं पारितोषिक डिक्लेअर केलं आहे आपल्यासाठी. आणि या ठिकाणी जीवदान दिलं आहे. किती महागडं पडतंय जाना 11 संघासाठी पाहूया. शुभमचा पुढील चेंडू सामना करतील लक्ष्मण आणि पुन्हा एकदा कॅचची संधी आणि पुन्हा या ठिकाणी मिस आणि हा रनआउट. कॅचेस विन द मॅचेस. एकदा जीवदान भेटलं पण त्याचा फायदा घेतला नाही लक्ष्मण यांनी. लेझी रनिंगचा फटका त्यांना बसला. रनआउटच्या स्वरूपात आपली विकेट गमावताना लक्ष्मण. आणि पुढील बॅटर येत आहेत शंकर सूर्यवंशी, लेफ्ट हँडेड बॅट्समॅन. शंकर शुभम. आज जाना 11 संघाकडून थोडीसं खराब क्षेत्ररक्षण. दोन्ही फलंदाजांना जीवदान त्यांनी दिलं होतं. शुभमचा पुढील चेंडू सामना करतील सचिन. फायर ब्रिगेड आणि हा दिशाहीन गोलंदाजी या ठिकाणी वाईटच्या स्वरूपात अवंतर धाव देताना शुभम या एक धावेने धावसंख्येत भर होताना. आणि आत्ताच या ठिकाणी सागर पवार विस्फोटक फलंदाज साखरवाडी संघाचे खेळाडू यांच्याकडून तारकेश्वर 11 संघाला मॅच जिंकल्यावरती पार्टी देणार आहे. मागेल ती पार्टी भेटणार आहे. टीमला पार्टी दिली तरी चालते सागर साहेब. सॉरी, फक्त सचिन जाधवनाच पार्टी भेटणार आहे. पण मॅच ही 11 खेळाडू जिंकवतात ना. सागर पवार यांच्याकडून 11 खेळाडूंना फक्त पार्टी देण्यात येईल. सचिन जाधव यांना स्पेशल असेल. ते मागवतील मेनू तो फक्त सचिन जाधव यांना भेटेल. बाकीच्यांना वडापाव भेटतील. सुंदर अशी गोलंदाजी त्रिपाचित होते या ठिकाणी शंकर सूर्यवंशी. या ठिकाणी सचिन जाधव यांना ऑफर आहे प्रत्येक षटकार 501. मोहन फौजी हिल टायगर संघाचे विस्फोटक फलंदाज इंडियन आर्मीमध्ये कार्यरत असणारे श्री मोहन फौजी यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक. तसेच साखरवाडी संघाचे अष्टपैलू खेळाडू विस्फोटक फलंदाज सागर पवार यांच्यामार्फत मेजवानी. तारकेश्वर 11 यांनी हा सामना जिंकल्यास हिल टायगर पाबळवाडी यांच्याकडून रोख पारितोषिक आलेलं आहे 1001 रुपये. 501 रुपये बक्षीस आलेलं आहे. 3 षटकार मारायचे 501 रुपये रोख पारितोषिक. आपल्या सह्याद्री असोसिएशनचे खजिनदार विजय भाऊ साळुंगे यांच्याकडून
षटकारांसाठी 3 षटकार 501. बहुतेक हा पहिला षटकार. हवेत चेंडू, क्षेत्ररक्षक खाली येतोय आणि त्यांच्या आशेवर पाणी फिरवतोय. आउट. तिसरा गडी बाद होऊन जातोय तो प्रवीण यांच्या रूपात. या मॅच मध्ये बहुतेक त्यांनी यायचं ठरवलंच नाही, कारण पहिलं षटक संपल्यानंतर संघाची काहीशी अवस्था 3 गडी बाद 3 धावांच्या मोबदल्यात अशी झाली आहे. पन्नास धावांचा पाठलाग करताना झालेली 3 बाद 3, 3 बाद 3, 12 चेंडू 47 धावांची गरज. 12 चेंडू 47 धावा. आता मात्र सचिन जाधव यांना पेटून उठावं लागेल. त्यांना साथ देण्यासाठी आले सुहास मोरे. गोलंदाजीसाठी आलेले आहेत निलेश. सामना करतात सचिन. बघूया. 12 चेंडू 47 धावा. पहिला चेंडू भिरकावलाय. उत्तुंग हवेचा वेध घेतोय. चेंडू जातोय सीमा पार, अटके पार. मिळतोय षटकार आणि 501च्या पहिल्या 501चे मानकरी मोहन फौजी यांच्याकडून 501 प्रत्येक षटकारास. एक 501 लागू झालेला आहे. आता असे बरेच 501 लागू करायचे आहेत, तेव्हा मॅच जिंकणार आहे आपली. 11 चेंडू 41 धावा. 11 चेंडू 41 धावा. अभी तो पार्टी सुरू हुई है. सचिन जाधव यांच्याकडून षटकार. पुढचा चेंडू निलेशांचा. सामना करतात सचिन. पुन्हा भिरकावला. चेंडू घेतला आपल्या शरीरामध्ये आणि चेंडूंच्या गतीला ओळखू न शकल्याने चेंडू शरीरावर येऊन आदळला. निर्धाव चेंडू. यष्टींच्या मागे काम करतोय तो शुभम, जर्सी नंबर 147. थर्ड अंपायर जायचंय. थर्ड अंपायर जरा जायचंय. थर्ड अंपायर जायचंय पडदेशी. अपील नाकारलं. थर्ड अंपायर रागानं माघारी येताना. पुढचा चेंडू. हा मात्र अवांतर धाव देऊन जातोय. वाईट चेंडू. चेंडू वाईट. पुढचा चेंडू. सामना करतात सचिन जाधव. पुन्हा एकदा लो बुलटॉस. चेंडू जातोय यष्टीरक्षकाला चकून सरळ सीमा रेषे पार. बाईच्या स्वरूपात मिळतात ह्या अवांतर 4 धावा. चांगल्या चेंडूचं फळ हे वाईट रूपानं का होईना पण चौकारा दृष्टी मिळालेलं आहे. धावा येणं गरजेचं आहे. त्या कोणत्या स्वरूपात येतात या महत्वाचं नाहीत. सामन्यात रंगत हवी असेल तर धावा गरजेच्या आहेत. नऊ चेंडू 36 धावा. पुन्हा एकदा तडकावलाय चेंडू. जातोय षटकार. उशिरा का होईना पण गाडीने डायरेक्ट 5वा घेर टाकलाय. फर्स्ट सेकंड कॅन्सल. डायरेक्ट 5वा. गाडी आता 5व्या घेरमध्ये करणार आहे काम. 8 चेंडू 30 धावा. आतापर्यंत झालेल्या 10 चेंडूत 20 धावा आलेल्या आहेत. राहिलेल्या 8 चेंडूत आता 30 धावा करायच्या आहेत. अशाच तुफान वेगानं चालू राहिलं तर कदाचित 2-4 चेंडूमध्ये पण मॅच संपवून जाईल. 8 चेंडू पण लागणार नाहीत. बघूया. दुसरा षटकार मारला आणि दुसरं 501 मोहन फौजी यांच्याकडून त्यांना लागू झालेले आहेत. बघूया. 8 चेंडू 30 धावा. यश त्यांच्या मागणं शुभम आपल्या गोलंदाजाला चातुर्याने सांगत असताना पुढचा चेंडू. पुन्हा एकदा चेंडू बॉडीत घेतलाय आणि धावचित करण्याचा प्रयत्न काही नाही.
इथे या ठिकाणी मात्र गडी बाद होतोय. 1+ रनआउट या हिशोबात. गडी बाद होण्यापेक्षा तुम्हाला धावांची गरज आहे. मोठे फटकेची या सामन्यात तुम्हाला जिवंत ठेवू शकतात आणि मोठ्या फटक्यांसाठी धडपडतायत ते स्वतः सचिन जाधव. त्यांची साथ देण्यासाठी मैदानात आलेले आहेत आता योगेश. बघूया सामना पलटवतायत की पलटी करून घेतायत. दोन्ही ऑप्शन त्यांच्या हातात आहेत. एक तर पलटवायचं किंवा पलटी करून घ्यायचं. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. खाली पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. या ठिकाणी अपील पण पंचांनी फेटाळले अपील. या षटकात 2 षटकार मारून आपल्या टीमसाठी कमबॅक करण्याचा चांगला प्रयत्न केलाय. पण 6 चेंडू आणि 5 षटकार 29 धावांचं बलाढ्य असं आव्हान असणार आहे ते पाबळवाडी, तारकेश्वर 11 पाबळवाडीला. तिसरं निर्णायक आणि शेवटचं षटक घेऊन येत आहेत ते विनोद. आपल्या फलंदाजीने फटक्याने मंत्रमुग्ध करणारे आपल्या गोलंदाजीमध्ये आपलं कौशल्यपणा लावत आहेत विनोद. 6 चेंडू 29 धावा. याच्या अगोदरच्या सामन्यात पण 6 चेंडू 27 धावा होत्या आणि पारडं फिरलं होतं. बघूया इथं पारडं फिरतंय का फिरवतात ते. हा चेंडू मारलाय भिरकावून. ताकदीचा मात्र वापर दिसत नाही इथं. या ठिकाणी पहिला गडी बाद आणि कॅच घेतोय तो पाल्या. अत्यंत सोपा झेल. 5 चेंडू 29. बघूया अशक्य काहीच नाही क्रिकेटमध्ये. याच्या अगोदरचा सामना सगळ्यांनी डोळ्यासमोर घेतला पाहिजे. 6 चेंडू 27 धावांचा सामना 1 चेंडू राखून जिंकतो. तुम्हाला पण तेवढंच आव्हान आहे. 5 चेंडू 29 धावा. 1 चेंडू एक्स्ट्रा मिळेल. बघूया विनोद नवीन बॅट्समन सामना करतील. पुढचा चेंडू ग्राउंड शॉट. कितीही ग्राउंड शॉट मारले तरी 6 धावा मिळणार नाहीत. मिसफील्ड झाला तर 4 मिळतील पण नाही, 1च धाव. 4 बॉल 28. इथे आता तारकेश्वर 11ला फक्त आणि फक्त अवांतर धावा. नो वाईट 6. अब 4-6 से कुछ नहीं होगा. अभी 8 10 12 ये चाहिए. पुन्हा एकदा तडकावला. ग्राउंड शॉट. नो बॉल आणि 6 धावा. या ठिकाणी आता मात्र चमत्कार होतोय. मागच्या मॅचची पुनरावृत्ती होते की काय कळत नाही. नो बॉलला आपण नाही थर्ड अंपायर देऊ शकत. अंपायरचा निर्णय आहे तो. थर्ड अंपायर वाईड नोला नाही देऊ शकत दादा आपण. हा त्याच्यामुळं नाही थर्ड अंपायर. शुभम नाही घेऊ शकत. शुभम नाही घेऊ शकत. नो +6. 7 धावा घ्यायच्या या ठिकाणी. अंपायर पंच आपल्यासाठी या देव असतात. देवाचा निर्णय झुडकायचा नाही. 4 चेंडू 21 धावा. बघूया 2 चौकार 2 षटकार पण या सामन्यात जीवन जान टाकू शकतात. फ्रीट सचिन जाधव यांच्यासाठी. फ्रीट फ्रीट मात्र डॉट. आणि हा वाईड बॉल. हा वाईड बॉल. वाईड नो चेक नाही करू शकत शुभम. खिलाडू वृत्ती आपली आली पाहिजे. खेळाडूंनी वाद करायचा नाहीये. 4 चेंडू 20 अत्यंत दोलनामय अवस्थेतलं समीकरण. आज चेंडू दिला लेग साईडच्या दिशेने भिरकावून. चेंडू देतोय पुरेपूर 6 धावा देऊन.
3 चेंडू 14 धावा आणि क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल. एका मिनिटात चेंडू शोधला. कौतुक करायला एवढं थोडंच आहे. चेंडू आता चेक करतील आणि 3 चेंडू 14 धावा. अशक्य काहीच नाही. एक चांगला चेंडू आपल्या संघाला परत आणू शकतो आपल्या या सामन्यामध्ये आणि एक खराब फटका आपल्या संघाला पराभवाच्या छायेत घेऊन जाऊ शकतो. हे दोघंही जाणतात. पुढचा चेंडू हा मात्र आता लिडिंग एज घेतलाय. चेंडू आहे सर्कलमध्ये. खेळाडू येतोय खाली आणि नाही, जीवनदानाची पराकाष्ठा देऊन चेंडू जमिनीला दान. आणि आता समीकरण झाले ते टोकाचं. 2 चेंडू 2 षटकार. बट्टा दस्ता नाही चलेगा, खाली 2 षटकार. हा जर झेल पकडत होते तर मग 2 चेंडू 14 धावा समीकरण बिघडलं असतं. पण चेंडू हातात विसावेल तो कसला. पुढचा चेंडू 2 चेंडू षटकार पाहिजेत फक्त. नाही, हा मात्र खोदून काढण्यात यश नाही आलं. चेंडू खोदून काढायचा होता. हेलिकॉप्टर फिरवायचं होतं यावेळेस लॉफ्टेड शॉट पाहिजे होता. 1 चेंडू 12. अब जितना मारना है मारनो, लगान दुगना वसूल करना पड़ेगा, लेकिन मैच में जान नहीं आएगी. या सामन्यातला शेवटचा निर्णायक चेंडू. हाही खोदून काढण्यात अपयश आणि या ठिकाणी सामना जिंकते ते जानाई 11 जंगलवाडी. काही गोष्टी शांत डोक्याने घेतलेल्या खरंच चांगल्या असतात. तोंडात साखर डोक्यावर बर्फ ठेवावा. प्रत्येक खेळाडूनं आपली खिलाडू वृत्ती जपावी आणि ती